वेलकम बॅक गाईज. एक नवीन व्लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे. आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला जमनी दाखवणार आहे. एकदम रोड टच, हायवे टच. आता आपण उभा आहोत नॅशनल हायवे 66. मी आहे आता गांधारपाले गावात, तालुका महाड, जिल्हा रायगड. महाडचा बस स्टँड हातनं 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हा जो रस्ता बघताव ना, हा NH 66 जुना होता. आता हा कट मारून तो समोरनं चालू झाला आहे. तो बघा, तो समोरनं चालू झाला आहे रस्ता. ते बघा, ते गाड्या चाललेत थवर, ते बघा गाड्या चाललेत. ठीक आहे. हा तुम्ही माझ्या मंगती ही लँड बघा, 69 गुंठे आहे टोटल. आणि हिनातलं हा खर्चा मुरुम आहे. आणि ही रोड टच आहे एकदम. ही बघा, ठीक आहे. ही लँड सेल करायची आहे. ही लँड घेतल्यानंतर तुम्ही हा जो खर्चा मुरुम आहे ना, हा काढून विकू शकता. रॉयल्टी ज्या गाडीवाल्याला द्यायचा आहे, ज्या पार्टीला घ्यायचा आहे, तो रॉयल्टी काढतं. रॉयल्टी त्याच्याजवळ असेल तर तुम्ही हा काढून विकू शकता. आणि हिनातल्यानंच तुमचे पैसे कवर होतील ही लँड परचेस केल्याचे. ठीक आहे. आता तुम्हाला ह्या जमिनीची हद्द दाखवता. त्या टोकाला ह्या घेऊन जात आहे आणि दाखवता. हा बघा, हा रोड टच, हा वडाचा झाड लागते. ह्या वडाच्या झाडापासून ना ऐसा क्रॉस जायचा. हा जो लाईटीचा जो खांब दिसतोय, हा आपल्या जमिनीमध्ये नाही, हा बाहेर आहे राईट साईडला. आपल्याला ऐसा क्रॉस जायचा आहे. तो समोर जो झाड दिसतंय तुम्हाला डोंगरावर, त्या झाडापासून तो वरचा जो झाड दिसतंय, ते जे झाडं दिसतात ना, ती टोटल सीमा आहे, हद्द आहे आपल्या जमिनीची. आणि ही सगळी जमीन आहे जी आहे ती खालती, ही पुरी फ्लॅट तुम्हाला दिसते ना, ती अगदी अशी रोडपासून स्टार्ट होते त्या वडाच्या झाडापासून आणि अशी क्रॉस जाते पुरी थवर एंडपर्यंत. त्या मागच्या बाजूला पण तुम्हाला थवर घेऊन जाता आणि दाखवत आहे. तर ह्या बाजूने पण तुम्हाला दाखवत आहे मी. हा बघा, हा डोंगर आणि ही जमीन बिलकुल रोड टच. सगळे पेपर ह्या जमिनीचे क्लिअर आहेत, माझ्याजवळ आहेत. ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे त्यांनी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरवर जरूर कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपवर. आपण त्यांच्याबद्दल बात करू. आता परत तुम्हाला पुढे घेऊन जात आहे. अजून एक रोड टच आहे, शेत जमीन आहे, ती पण तुम्हाला दाखवत आहे. गाईज, आता आपण दुसऱ्या लोकेशनवर राहिलो. दुसरा लोकेशन म्हणजे एरिया तोच आहे, एकदम जवळच आहे. आता हा तुम्ही वरती बघाल ना, ह्या गांधारपालेचे केव्ज आहेत, लेणी आहेत वरती. आणि हा हायवे आहे, तुम्ही माझ्या मागती बघाल, मुंबई गोवा हायवे NH 66. ठीक आहे. ह्या एकदम रोड टच जमीन आहे. ही बघा, ही शेत जमीन आहे. ह्या आतलं तुम्हाला नेऊन दाखवता. ह्या रोडवरनं खालती उतरल्यावर ना, ही बघा, ही अशी पुरी शेत जमीन आहे. आतलं हवं राहिल्या हो ह्या बाजूला. हे बघा, हा गेट बनवलेला आहे. हा बघा, हा गेट आहे. हा कंपाऊंड घातलेला आहे. हे बघा, हे सगळं मारलेलं आहे, फेन्सिंग केलेली आहे. आणि आता ही पावसामुळे सगळी घाण झालेली आहे, ती साफसफाई करायची आहे. साफसफाई करून घेतलेली नाही ओनरने. आंब पण लावले नव्हते ना आतलं, आंब, लिंबाची झाडा, पेडूची झाडा. पण ते जे ओनर आहेत ना, ते मोब बिझी पर्सन आहेत, व्यावसायिक आहेत, त्यांना टाईम नाही मिळेल. तर मला बोलले, जुनेद भाई, ही आपल्याला काढायची आहे जमीन. हे बघा, ही डबर पण टाकलेली आहे त्यांनी. त्यांचा फार्म हाऊस बनवायचा प्लॅन होता, पण त्यांना टाईम मिळे नाही. तर मला बोलले, जुनेद भाई, ही आणि आत्ता जी दाखवली तुम्हाला खर्चा मुरुम लाल, ती दोन्ही पण एकच मालकाचे आहेत, ते त्यांना काढायचे आहेत. हे बघा, हे हवर फुरं पण ऐसा हा चोंडा आणि हा पुढचा चोंडा. ही जागा आहे ना एकूण सण ह्या बाजूने, कदाचित तुम्हाला कालोख दिसेल फेसवर. ही जागा आहे ना, ही शेत जमीन एकूण 20.5 गुंठ आहे. तर एकदम रोड टच आहे, हायवे टच आहे. तर कुणाला इंटरेस्ट असेल तर जरूर मला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला आणून मी ही जमीन दाखवीन. पेपर क्लिअर आहेत, माझ्याजवळ आहेत सगळं पेपर. इन्शाल्लाह भेटल्या ठिकाणी. आणि मेन बात काय खबर आहे, रिजनेबल रेट, एकदम रिजनेबल रेट आहेत. आता तुम्हाला सांगता, हे जे जमिनी रोडमध्ये गेलेत ना, गव्हर्नमेंटनी लय दुनियाचा पैसा दिला, पण हे एकदम रिजनेबल रेटमध्ये प्रामाणिकपणे तो माणूस विकतं ही जमीन. तर या आपण भेटू इन्शाल्लाह आणि बात करू तीनवर.
उम्मीद करताय आजची व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिळू असाच एक नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.